आहे सुखी ठेवाई. नमस्कार, मी प्रियंका. तर तुम्हाला मी जसं इंस्टाग्रामवर व्हिडिओ टाकला होता की लवकरच आपल्या काळूबाईचे जे 11 मंगळवार व्रत आहे त्याचं पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ येईल. मी विचारलं होतं इंस्टाग्रामच्या माध्यमातून, पण इतके सारे कमेंट आले ना मला की हो ताई, आम्हाला हे व्हिडिओ बघायचा आहे. पूर्ण डिटेलमध्ये आम्हाला सांगा की कसं आहे काय आहे. DM पण खूप मेसेज येत होते आणि अक्षरशः मी पहिला मंगळवार चालू केला ना तेव्हापासून मला मेसेज येत आहेत. ते आता माझा आज 6वा मंगळवार आहे. पण मी वाट बघत होते की किती जणांना म्हणजे उत्सुकता आहे, खूप जणांना उत्सुकता आहे काळूबाईचे व्रत करायची, पण बऱ्याच जणांना माहीत नाही आहे. भरपूर जणांना माहिती आहे पण तरीसुद्धा काही डाऊट्स आहेत भरपूर. ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे जाऊन सांगणारच आहे. तर ते सगळे डाऊट मी या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे. तर जास्त उशीर न करता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण पूजेला लागणारे सामान बघूया आणि पूजाची मांडणी कशी आहे ते बघूया. सगळ्यात पहिल्यांदा आपण चौरंग घेतलेला आहे. चौरंग नसेल पाट असला तरी सुद्धा चालेल. चौरंग घेतला आहे, त्याच्यावर एक स्वच्छ कपडा टाकायचा आहे आपल्याला, लाल हिरवा जो तुमच्याकडे असेल चांगला. त्याच्यावर आपल्याला असं तांदूळ ठेवायचं आहे मध्ये, जे की आपण मार्गशीर्ष महिना वगैरे करतो, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल, जे आपण देवीचे उपास करतो तर इथं मध्ये आपण तांदूळ ठेवतो ना, तर तशाच प्रकारे ह्या पूजेलाही आपल्याला चौरंगावर मध्ये तांदूळ ठेवायचा आहे. अशा कलश मी पाण्याने भरून घेतलेला आहे. त्याला स्वास्तिक काढायचं आहे. 7 बोटं हळदी कुंकवाची लावायची आहेत. आपण इथं काळूबाईचा ताक घेतलेला आहे. गणपती बाप्पाची मूर्ती घेतलेली आहे. काळूबाईचा ताक तुमच्याकडे नसेल तर फोटो असेल तर तोही ठेवू शकता. काहीही नसलं तरी सुद्धा आपण जो कलश ठेवतोय आई काळूबाईच्या नावानेच ठेवतोय, तर नसेल तरी चालून जाणार आहे. माझ्याकडे आहे म्हणून मी ठेवते. गणपती बाप्पाची मूर्ती आहे, गणपती बाप्पाची मूर्ती ठेवते. गणपती बाप्पाची मूर्ती जर कोणाकडे नसेल तर बाप्पाच्या नावाने सुपारी ठेवायची. थोडंसं तांदूळ घेतलेले आहे, हळद कुंकू घेतलेलं आहे. आता हे सगळं जे आपल्याला पूजेला लागणार आहे ते नारळ घेतलेला आहे. नारळाला हळदी कुंकू लावलंय. नारळ तर आपल्याला लागणारच आहे. त्याच्यानंतर मी इथं जवळजवळ 2 डझन पानं घेतलेली आहेत विड्याची. ही पानं आपल्याला प्रत्येकी 2-2 लागणार आहे. 11 विडे ठेवायचे तर त्याच्यामुळे पानं जास्त घ्यायची. लिंब घेतलेली आहेत, गुलाब, आईला गजरा घेतलेला आहे, वेणी, गजरा आणि फुलं. बांगड्या घेतलेल्या आहे, बांगड्या सुद्धा 2 डझन आहे. हार आहे देवीला घालायला म्हणजेच घटाला. आणि इथं हळकुंड, बदाम, खारीक, खोबरं हे असं आपण 5 गोष्टी घेतलेल्या आहेत. हे लागणार, ह्याच्याशिवाय पूजा पूर्ण होत नाही, हे महत्त्वाचं आहे. पूजा मांडणीला सुरुवात करूया. हा जो कलश आहे आपल्याला बरोबर तांदळाच्या मधल्यामध्ये ठेवायचा आहे. त्याच्यानंतर संकल्प कसा सोडायचा, म्हणजे तुम्ही कोणत्या इच्छेने तुम्ही उपवास चालू करताय तर संकल्पयुक्त आपल्याला उपास करावा लागतो. तर तो संकल्प कसा करायचा, आता माझा तर 6वा मंगळवार आहे. मी पहिल्या मंगळवारीच संकल्प केलेला आहे, पण तुम्हाला मी आज व्हिडिओ दाखवते त्याच्यामुळे मी तो म्हणजे पूर्ण भाग तुम्हाला दाखवते की संकल्प कसा करायचा. कलश बरोबर तांदळाच्या मध्ये ठेवायचा. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला कलशामध्ये हळद कुंकू टाकायचं आहे, असं सोडायचं आहे. थोड्याशा अक्षता टाकायच्या आहेत, सुपारी टाकायची आहे पाण्यामध्ये. त्याच्यानंतर जर तुमच्याकडे सुट्टे चिल्लर असतील तर तुम्ही टाकू शकता आणि नसली तरी सुद्धा काय हरकत नाही. आणि संकल्प सोडताना आपल्याला काय करायचं आहे, जर तुम्हाला जर जमत असेल तर ट्राय करा. हा बरोबर असा कापूर पेटून पाण्यात सोडायचा आहे, तुम्ही बघू शकता. आणि त्याच्यानंतर आपल्याला घटाला हात लावून आईला नमस्कार करायचा आहे. आणि तुमची जी काही इच्छा असेल, जे काही तुम्ही इच्छेने संकल्प करत असाल, ही पूजा 11 मंगळवार व्रत करत असाल, त्या आईला डोळे बंद करून प्रार्थना करायची आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला हा नारळ जो मी असा व्यवस्थित स्वच्छ पाण्याने धुवून हळद कुंकू लावून घेतलेला आहे. आता बरेच जण म्हणतात की नारळ हा काळूबाई डोंगरावरनंच आणायचा, तर तसं काही नाहीये. प्रत्येकालाच काळूबाईला जाणं जमतं असं नाहीये. तर तुम्ही दुकानातनं सुद्धा नारळ घेऊ शकता. हा, तुम्ही गेलात तर ठीक आहे, पण आता तुम्हाला सांगू का, मी सुद्धा काळूबाईला गेली होती, पण मी इथं इकडच्या म्हणजे एखाद्या किराणाच्या दुकानातूनच नारळ घेतलेला आहे. कसं असतं, शेवटी श्रद्धा महत्त्वाची असते. मग नारळ घ्यायचा आहे, त्याला छानपैकी असं हळद कुंकू लावून घ्यायचं आहे.
आणि 5 पानं आपल्याला घटावर 5 किंवा 7 तुम्ही ठेवू शकता. तर बघा अशी 5 पानं आपल्याला घ्यायची आहे. 5 घ्या किंवा 7 घ्या, मी तर 5 पानं घेतलेली आहे. बरोबर कलशामध्ये असं ठेवायचे आहेत. आणि हा जो नारळ आहे ना देवीचा, बरोबर मध्यभागी ठेवायचा आहे. बघा किती छान दिसतंय ना. आता घटाच्या उजव्या बाजूला म्हणजे आईचा उजव्या बाजूला आपल्याला एक पान ठेवायचं आहे. त्याच्यावर गणपती बाप्पाची मूर्ती ठेवायची आहे. त्याच्यावर थोड्याशा अक्षता व्हायच्या आहेत आणि एक फूल अर्पण करायचं आहे गणपती बाप्पाला आणि नमस्कार करायचा आहे. जर तुम्ही सकाळी म्हणजे मंगळवार आहे, सकाळ सकाळ आपण सगळे देव वगैरे धुतो, तेव्हा जर अभिषेक केला असेल म्हणजे निदान पाण्याने तरी अभिषेक केला असेल तर ठीक आहे. आणि नसन केला तर पूजा मांडणी करताना आपल्याला गणपती बाप्पाचा पण अभिषेक करून घ्यायचा आहे. जास्त तुम्हाला पंचामृतनी नाही करता आलं तर ॲटलिस्ट जल पाण्याने सुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता. स्वच्छ मूर्ती धुवून घ्या, हळदी कुंकू लावा आणि असं देवीच्या उजव्या हाताला ठेवायचं आहे. काळूबाईचा आपल्याला ताक घ्यायचा आहे आणि ताक असा बरोबर घटाच्या समोर ठेवायचा आहे. नसेल तुमच्याकडं ताक तरी म्हटलंय मी फोटो असेल फोटो ठेवा. फोटोही नसला तर काळूबाईचा कलशच आपण आई काळूबाईच्या प्रतिमेने ठेवतोय, त्याच्यामुळं काय मनामध्ये शंका आणायची नाही की हे नाहीये ते नाहीये. जे आहे ते आई काळूबाई आपली मानून घेते. त्याच्यानंतर आपल्याला देवीला गजरा लावायचा आहे. गजरा आणलाय, वेणी. आता कसं असतं ना, हे जेवढं सामान आहे ना ह्याच्या पलीकडे जर तुम्हाला जे सजवायचंय ते तुमच्या हातात आहे. गजरा घ्या, गुलाब घ्या. आईला चाफ्याचं फूल खूप आवडतंय पण मला चाफा भेटला नाही काल, त्याच्यामुळे मी गुलाब आणलेला आहे. तुम्हाला जर चाफा भेटला तर अतिउत्तम. देवीला गजरा लावलेला आहे. देवीला असं गजरा वेणी घालून गुलाब ठेवायचा आहे. बघू शकता किती छान वाटतंय नुसतं गजरा वेणी लावल्यानेच आपल्या आईचं रूप. त्याच्यानंतर आपण सुरुवात करूया पानांचे विडे ठेवायला. आता हे बघा, हे जे पानं आहेत ना प्रत्येकी 2-2 घ्यायचे आहेत आपल्याला. एक एक ठेवायचं नाहीये, प्रत्येकी 2-2 घ्यायचे आहेत. आणि इथं 2 डझन पानं घ्या. 11 विडे असे आपल्याला ठेवायचे आहे. 7 पुढे ठेवा. व्हिडिओ कुठेही स्किप न करता मी तुम्हाला पूर्ण प्रॉपर वेमध्ये दाखवतेय. आणि जेवढे म्हणजे मला प्रश्न विचारले तर मला जेवढे आठवतात ना मी ते सगळ्या प्रश्नांची तुम्हाला उत्तरं देते. ताई दरवाजा बंद कर, आवाज खूप येतोय. खूप जणांचे प्रश्न होते की ताई उपास करताना आम्ही नॉनव्हेज खाऊ शकतो का? मंगळवार सोडून वगैरे जे व्यक्ती उपास करते त्यांनी नॉनव्हेज खाऊ शकतं का? तर तसं नाही आहे, नॉनव्हेज नाही खाऊ शकत. जे व्यक्ती उपास करते ॲटलिस्ट त्यांनी तरी नाही. इतर घरात कोणाला खायची असेल, इच्छा असेल तर ठीक आहे त्यांना करू द्या, पण मंगळवार सोडून इतर कोणत्याही वाराला. शक्यता जर सगळ्यांनीच नाही खाल्लं तर बेटर आहे, पण जर खायचं असेल तर ठीक आहे, आपण त्यांची इच्छा नाही मारायची, खाऊन द्या, पण आपण नाही खायचं. मला इंस्टाग्रामवर कमेंट आली होती की उपास करून सुद्धा नॉनव्हेज खाता येतं. एका व्यक्तीने, लेडीजच होती ती, पण मला ते माझ्या बुद्धीलाही पटत नाही आणि ते नियमात पण बसत नाही. आता ही अशी 11 पानांचे विडे आपल्याला ठेवून घ्यायचे आहे आणि प्रत्येक पानावर आपल्याला थोड्या थोड्या अक्षता व्हायच्या आहेत. अक्षता व्हायल्याच्या नंतर थोडं थोडं हळदी कुंकू व्हायचं आहे. कोणत्या मंगळवारपासून पूजा चालू करायची हे पण बऱ्याच जणांचे प्रश्न होते. तर कोणत्याही महिन्यातल्या पहिल्या मंगळवारपासून तुम्ही ही पूजा म्हणजे हे व्रत चालू करू शकता. पण जर चतुर्थी असेल, एकादशी वगैरे असेल तर तो मंगळवार टाळायचा. उपवास चालू करताना चतुर्थी, एकादशी वगैरे काय आलं तर
त्या मंगळवारी नाही करायचं, त्याच्या पुढच्या मंगळवारी चालू करायचे उपवास. आणि दुसरी गोष्ट, आधीमध्ये जर आले आदल्यामध्ये मंगळवारी तर काही प्रॉब्लेम नाहीये, तुम्ही करू शकता. आणि एक उद्यापनाच्या दिवशी जर एकादशी चतुर्थी वगैरे आली, अंगारक चतुर्थी म्हणा, संकष्ट चतुर्थी, तर त्या दरम्यान तुम्ही उद्यापन करायचं नाही, त्याच्या पुढच्या मंगळवारी करायचंय. पण उपवास चालू असताना आदल्यामधल्या मंगळवारी जर आली तर काही हरकत नाही. कारण आता गेल्या मंगळवारी आहे ना, गेल्या मंगळवारी अंगारकी होती आणि मला म्हणजे मी पूजा मांडली होती, तर बऱ्याच जणांनी हे पण कमेंट केलं तर इंस्टाग्राममध्ये की आज तर अंगारकी आहे, तुम्ही कशी काय पूजा मांडली, असं म्हणजे बोलत होते. पण तसं काही नसतं. जर उद्यापन असेल तर उद्यापनाच्या दिवशी आणि जेव्हा आपण उपवास चालू करतो त्या दिवशी असेल तर तो दिवस टाळून पुढच्या मंगळवार करायचा. तर आता प्रत्येक विड्यावर आपल्याला हे खारीक खोबरं, सुपारी, बदाम हे सगळं ठेवून घ्यायचं आहे. प्रत्येक विड्यावर हे गरजेचं आहे ठेवणं, त्याच्यामुळं हे विसरू नका. प्रत्येक विड्यावर हे सगळं आपल्याला ठेवायचं आहे. तर खूप जणांचा असाही प्रश्न होता की ह्या पानांचं काय करायचं, किंवा हे जे सामग्री आहे आपण 5 गोष्टी ठेवतोय, खारीक, खोबरं, बदाम, सुपारी, तर त्याचं काय करायचं. तर त्याचं सुद्धा आहे ना, आपल्याला ते दर मंगळवारी आपण वापरू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. प्रत्येक विड्यावर सगळं सामग्री ठेवल्याच्या नंतर प्रत्येक विड्यावर 1-1 रुपया ठेवायचा आहे, सुट्टा चिल्लर. जर असेल सुट्टे तर ठेवा, नसेल तर काही हरकत नाही. आणि ह्या ज्या बांगड्या आहेत, जे की मी तुम्हाला 2 डझन घ्या म्हणलेली, ते प्रत्येकी 2-2 बांगड्या प्रत्येक ह्याच्यावर ठेवून घ्यायचं आहे विड्यावर. प्रत्येक विड्यावर 2-2 बांगड्या ठेवायच्या आहे. ह्याच्यावरून सुद्धा मला कमेंट आली होती की 2-2 नाही बांगड्या ठेवत, एकच बांगड्या ठेवतात, चुकीची माहिती का पसरवताय, असं मला त्या व्यक्तीने कमेंट केली होती. तर मी काय चुकीची माहिती पसरवत नाहीये, जे आहे ते सांगते. कारण मी सुद्धा पूजा करते, तर मी सुद्धा त्या गोष्टीची काळजी घेणार की माझ्याकडून काही चुकलं नाही पाहिजे. आणि आता ह्या प्रत्येक विड्यावर आपल्याला असं 1-1 लिंबू ठेवायचं आहे. बारीक साईजमध्ये घ्या वगैरे. घेतल्याच्या नंतर थोडंसं धुवून घ्या, कारण आपण बाहेरनं आणतो वस्तू, तर आपल्याला माहिती नसतं कसं काय, नाही का. त्याच्यामुळे थोडंसं पाण्यातनं धुवून घ्यायचं. आणि देठ जसं आपण झाडावरनं हे फळ तोडतो ना, त्याच हिशोबाने प्रत्येक पानावर हा लिंबू ठेवायचा आहे. उलटा वाकडा तिकडा असं ठेवायचा नाहीये, जशा पद्धतीत सांगितलंय तसंच ठेवायचं आहे. जर स्त्रिया ही पूजा करत असतील, हे व्रत करत असतील स्त्रिया, तर त्यांना कसं अडचण, पाळी वगैरे येत असतील, तर त्या दरम्यान काय करावे, तो मंगळवार सोडावा. पण त्या दिवशी पूजा न मांडता फक्त उपवास धरायचा, त्याच्या पुढचा मंगळवार धरायचा, म्हणजे पूजा वगैरे करायची, मांडायची. पण 11 मंगळवार आपले बरोबर झाले पाहिजे, या हिशोबाने आपल्याला व्रत करायचे आहे. आणि पुरुष करत असतील तर पुरुषांचा तर काय म्हणजे विषयच आहेत ना, पण लेडीजला शक्यता हा प्रॉब्लेम जास्त. लिंबू प्रत्येकी पानावर ठेवल्याच्या नंतर त्या लिंबावर, प्रत्येक लिंबावर हळद कुंकू व्हायचं आहे आपल्याला. व्हिडिओ पूर्ण डिटेलमध्ये म्हणून थोडा मोठा होऊ शकतो, पण शेवटपर्यंत बघा. आणि प्रत्येकी आपल्याला असं विड्यावर 1-1 फूल ठेवायचं आहे. तुमच्याकडे जे फूल अवेलेबल असेल ना पूजेच्या दरम्यान, तुम्ही ते फूल ठेवा. देवी म्हणत नाही की मला हेच फूल पाहिजे, तेच फूल पाहिजे. आपल्या सगळ्या मनातल्या गोष्टी घ्या, जे तुमच्याकडे अवेलेबल असेल तुम्ही ते ठेवा. माझ्याकडे पण जे अवेलेबल आहे, मला जे भेटतात फुलं, ते मी ठेवून पूजा करते. आरती वगैरे संध्याकाळी जेव्हा तुम्ही करताल त्याच्या आधी जसं तुम्हाला वेळ भेटन दिवसभरातनं, जर तुम्ही सकाळी पूजा मांडली तर सकाळी जप मंत्र करा आई काळूबाईचा. आणि संध्याकाळी जर पूजा मांडत असेल तर संध्याकाळी तुम्ही मंत्र बोलू शकता 108 वेळा. ॲटलिस्ट तेवढा जप मंत्र तरी करा. जर तुमच्याकडे पुस्तक नसेल, पोथी वगैरे वाचता येत नसेल, तर तुम्ही जप मंत्र करू शकता. आणि त्या जपचं नाव आहे
ज्याच्याकडे पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये मंत्र आहे किंवा ज्यांचे गुरु आहेत त्यांच्याकडे सिद्ध मंत्रही आहे. मग त्याच्या व्यतिरिक्त आपण कोणत्या मंत्राचा जप करू शकतो, तर मी तुम्हाला एक जप सांगते, त्याचा तुम्ही हे करू शकता, मंत्र सांगते त्याचा जप करू शकता. विश्वमोहिनी असुरमर्दिनी मांढरगडची काळेश्वरी, भक्त वात्सल्या धावून येती, महाकाल येतू महेश्वरी. ह्या मंत्राचा 108 वेळा तुम्ही जप करू शकता. आणि ज्यांना सकाळी वेळ भेटन पूजा मांडायला त्यांनी ब्रह्ममुहूर्तावर पूजा मांडली तर अतिउत्तम. आणि नाहीच जे जॉबला वगैरे जातं त्यांना नाही वेळ भेटत तर संध्याकाळी 7 वाजता पूजा मांडलेली पण अतिउत्तम. संध्याकाळी 7 वाजता तर खूप छान पूजा मांडलेली. तर तुम्हाला जसा वेळ भेटन त्या दरम्यान तुम्ही सकाळ किंवा संध्याकाळ पूजा मांडू शकता आणि ह्या मंत्राचा जप नक्की करा. तर आपली इथं पूजा मांडून झालेली आहे आणि प्रत्येक डिटेलमध्ये मी तुम्हाला व्हिडिओ दाखवलेला आहे की पूजा मांडणी कशी आहे. कारण मी ज्या पद्धतीने पूजा मांडते तसंच तुम्हाला दाखवलेलं आहे आणि जे नियमात आहे तेच मी तुम्हाला दाखवलेलं आहे. कसं आहे, आता पूजा मांडल्याच्या नंतर खडीसाखरेचा नैवेद्य तुम्ही नैवेद्य दाखवा गोड आईला. त्याच्यानंतर तुम्ही इथं संध्याकाळी जे पण काही स्वयंपाक करता ते आईला सुद्धा ताट भरून नैवेद्य दाखवा. आरती करा, धूप आरतीनी छानपैकी आरती करा. तुम्हाला काय रांगोळी वगैरे काढायची शेजारी, फुलांनी सजवायचं आहे, हे सगळं म्हणजे आपलं हे असतं की अजून किती सजवायचं. आता तुम्ही ना ह्याच्यामध्ये अजूनही साधी पूजा करू शकता, पण ही माझी आवड की वेणी घालायची, गजरा घालायचा, गुलाब ठेवायचं, चाफ्याचं फूल ठेवायचं, हे आपापली आवड असते प्रत्येकाची. ते आवडीनुसार तुम्ही सजू शकता. आणि आता राहिला प्रश्न पुस्तकाचा. खूप म्हणजे खूपच असंख्य कमेंट, 100ही म्हणता येणार नाही, असंख्य कमेंट की ताई तुम्ही पुस्तक कुठून घेतलं. तर हे आहे पुस्तक काळूबाई 11 मंगळवार व्रत. तुम्हाला सरळ दिसत असेल किंवा बघा तुम्ही, हे पुस्तक आहे आणि हे पुस्तक काळूबाईच्या डोंगरावर भेटतं. मी इंस्टाग्रामवरती पण खूप सारे रील्स बनवलेले आहेत, त्या रील्समध्ये पण तुम्हाला हे पुस्तक दिसेल. आणि पर्सनली पण मी एक व्हिडिओ बनवला आहे फक्त पुस्तकाचा की तुम्हाला हे पुस्तक दिसावं. त्याच्यावर नंबर पण आहे, तर तो तुम्हाला इंस्टाग्रामच्या व्हिडिओमध्ये दिसून जाईल. हे काळूबाईच्या डोंगरावर पुस्तक भेटतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पुण्यामध्ये जर जे पण कोणी पुण्यात राहत असेल तर पुण्यामध्ये ABC चौकमध्ये ते पुस्तक भेटतं. दुकानाचं नाव म्हणजे दुकान मला नाही माहिती आहे एक्झॅक्ट कुठलं, पण ABC चौकामध्ये पुण्यामध्ये हे पुस्तक भेटतं. आणि जर कोणाकडे हे पुस्तक नसेल किंवा कोणाला अगदी घेताही येत नसेल, जाता येत नसेल, कोणी लांब राहतंय, मुंबईला राहतंय, पुण्यामध्ये येता येत नसेल किंवा काळूबाईलाही जाता येत नसेल, तर तुम्ही फक्त देवीची पूजा मांडून देवीला नैवेद्य दाखवून मनापासून तुम्ही श्रद्धेने पूजा मांडा, श्रद्धेने उपास करा. संध्याकाळी नैवेद्याचा देवीला नैवेद्य दाखवा. तुम्ही जे पण काही यथाशक्ती बनवताय, असं काय नाही की तुम्ही दर मंगळवारी पुरणपोळी केली पाहिजे, वरण भात भाजी चपाती जे पण काय बनवताय त्याचा तुम्ही देवीला नैवेद्य दाखवा, आरती करा. तुम्ही एवढं जरी केलं ना तरी तुमचं व्रत सुफळ संपूर्ण आहे. पुस्तकाची गरज लागतेच असं नाहीये, कारण जेव्हा खूप पहिला लोक उपास करत होती तर पुस्तक होतंच असं नाहीये. तर त्याच्यामुळे पुस्तक वगैरे हे आता एवढ्यात निघलेले आहेत. पण जर तुम्हाला भेटलं ना पुस्तक तर अतिउत्तम, कारण याच्यामध्ये जी कथा आहे ना ती खूप सुंदर आहे, खूप सुंदर स्टोरी आहे. त्याच्यामुळे जर तुम्हाला पुस्तक भेटलं तर खूपच छान आहे. पण अगदी जर नाहीच, कोणी खूप लांब राहतंय आणि ज्याला उपास करण्याची खूप मनापासून इच्छा आहे, कळवळीने म्हणजे की नाही मला करायचंच आहे, तर तुम्ही बिंदास बिना पुस्तकाचंही तुम्ही पूजा करू शकता. आई नक्कीच पावते. श्रद्धेने करा. देवीला श्रद्धा आणि निर्मळ मन देवी हेच बघते की कोणत्याही महिन्याच्या पहिल्या मंगळवारी तुम्ही हे व्रत चालू करू शकता. उद्यापनाच्या दिवशी अशीच पूजा मांडायची आहे सेम. 11 सवाष्णींना बोलवायचं आहे. पुरणपोळ्याचं नैवेद्य, पुरणपोळ्याचं जेवण करून आपल्याला त्यांना यथाशक्ती जेवण घालायचं आहे. जर तुमची म्हणजे नाही का तुम्ही करू शकाल तर त्या बायकांना साडी चोळीनी तुम्ही त्यांची ओटी भरा किंवा नुसती ब्लाऊज पीसनी जरी ओटी भरली ना तरी सुद्धा चालतं. अशा पद्धतीने उद्यापन करायचं आहे. आणि आपल्या आई खूप भोळी आहे तर आई स्वीकारून घेते. तर अजून हा पण प्रश्न होता की ह्या लिंबांचं काय करायचं. तर ही लिंब पुढच्या मंगळवारी परत वापरायची नाहीयेत. ही लिंब आपल्याला पाण्यात सोडून द्यायची आहे. पान, फुलं, लिंब, जे पण गजरा, वेणी, हार असतं हे सगळं आपल्याला पाण्यात सोडायचं आहे. आणि पुढच्या मंगळवारी ते नवीन आणायचं आहे. लिंबू, पान, फुलं, हार, गजरा हे नवीन आणायचं आहे. बाकीचे हळकुंड, सुपारी जे आहे 5 गोष्टी, बांगड्या आहेत, आपलं देवीचा जो नारळ आहे हे सगळं तेच वापरायचं आहे. दर मंगळवारी नारळ चेंज करायची गरज नाहीये. जेव्हा उद्यापन तुमचं होईल तेव्हा हे सगळ्या गोष्टी तुम्ही पाण्यात सोडून द्यायच्या आहे. जसं की हळकुंड, सुपारी, बांगड्या वगैरे तुम्ही पाण्यात सोडून द्यायच्या आहेत. चालतं.
आणि आता मंगळवार आपण आज पूजा केली दिवसभर, तर आता दुसऱ्या दिवशी सकाळी ते कशी उचलायची ती पूजा? तर हा जो कलश आहे तो उचलून आपल्या देवाऱ्यात ठेवायचा आहे, देवाऱ्यात ठेवून त्याची पूजा करायची. पण तो उचलायच्या आधी देवीला हळद कुंकू व्हायचं आहे, थोडंसं पाणी हाताने असं शिंपडायचं आहे, छोटासा कापूर लावून देवीची आरती करायची आहे. मग तो कलश उचलून मंदिरात ठेवा आणि हे बाकीचे सगळं सामग्री जिथल्या तिथं ठेवून घ्या. आणि एक गोष्ट मी तुम्हाला दाखवली नाही व्हिडिओमध्ये, पण मी सांगते की देवीची ओटी सुद्धा आपल्याला भरायची आहे. पहिल्या मंगळवारी जेव्हा तुम्ही सगळी पूजा मांडता, म्हणजे ओटी हे बघा मी पिशवीत ठेवलेली आहे, जी पहिल्या मंगळवारी मी ओटी ठेवलेली ना, तीच ओटी आपल्याला दर मंगळवारी ठेवायची आहे. त्या ओटीवर मग तुम्ही साडी ब्लाऊज पीस ठेवा किंवा नुसता ब्लाऊज पीस, त्याच्यावर खोबरं, तांदूळ, बदाम, खारीक, खोबरं ह्या सगळ्या गोष्टी ठेवा, बांगड्या ठेवा, आईच्या शृंगाराचं सामान ठेवा. नारळ नाही ठेवता आला, आपण सुकं खोबरं ठेवतोच आहे तुकडा तरी चालतो. अशी देवीची तुम्ही ओटी ठेवायची आहे. 5 फळं ठेवायची आहेत. त्या 5 फळांमध्ये 5 वेगवेगळी फळं पण तुम्ही ठेवू शकता, किंवा मग केळी किंवा आंबा किंवा एक कोणतं तरी 5 फळ, म्हणजे 5 वेळा ती फळं ठेवायची आहेत. तर अशा रीतीने आपल्याला ही पूजा करायची आहे. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ना, शेवटला खूप मोठा व्हिडिओ झाला आहे माहिती आहे मला, एकदम 1-2 मिनिटाचा आहे. तर खूप मला आहे ना खूप चांगले कमेंट आले इंस्टाग्रामवर, पण खूप वाईट कमेंटही आलेत, 1-2 जणांनी केलेत की ही आता आली गुरु बनायला. खूप म्हणजे वाईटही कमेंट मला आलेलं आहे. मी देवी पुढं बसली आहे की कुठूनही उठसूट येतात, काय माहिती नसती, आणि आता 2 गोष्टी सांगतात देवीचा आणि गुरु बनायला लागतात. आता ही यूट्यूबला व्हिडिओ टाकेन नामकं ढमकं असं बरंच काय काय, आणि ही स्वतःला आता गुरु समजायला लागली. अशा बाईच्या नादी लागू नका, ह्या बाईच्या नादी लागू नका, हिला खूप खास आहे. बापरे, खूप असे मला कमेंट केले होते आणि मला खूप वाईटही वाटलं होतं. मी असा विचार केला की आता मी परत काळूबाईचा व्हिडिओ नाही टाकणार. पण मी परत हे झालं की यार मी का नको टाकू, कारण मला खूप कमेंट येत होते की ताई आम्हाला माहिती सांगा. हे बघा कसं आहे ना, मला काय मी कोणता गुरु नाही आहे आणि मला बनायचंही नाही आहे. मी श्रद्धेने उपास करते आणि मला असं वाटलं की तुमच्यासोबत शेअर करावं इंस्टाग्रामवर, कारण मी कंटेंट व्हिडिओ आहेत माझे, तर मी जे करते मी तुमच्यासोबत शेअर करते. तर असेही काही कमेंट आले आणि त्याच्या पलीकडं 100, 300, 400 प्लस कमेंट मला असे आले की आम्हाला माहिती हवी आहे पूजेची, व्रताची माहिती हवी आहे ताई, प्लीज सांगा, पुस्तक कुठं आहे, खूप प्रश्न होते. तर मी ते वाईट जे कमेंट आहे ते इग्नोर केले आणि जे चांगले कमेंट आहेत ना त्याला लक्षात ठेवून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर प्लीज मी कोणता गुरु नाही आणि मला कोणत्या गुरुची पण जागा घ्यायची नाही, कारण म्हणजे गुरुची जागा ही खूप मोठी असते, तिथवर पोचणं साधंसुद्धा काम नसतं आपल्यासारख्याचं. त्याच्यामुळं मी एक भक्त आहे आई काळूबाईची आणि श्रद्धेने उपास केले ते मी तुमच्यापर्यंत ह्या माझ्या यूट्यूबच्या व्हिडिओमार्फत पोचवते. माझ्या यूट्यूब चॅनलचा हा पहिला व्हिडिओ असणार आहे, तर प्लीज भरभरून सपोर्ट करा, पूर्ण व्हिडिओ पहा. दुसरी गोष्ट म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. अजूनही काय समजा मी पूजा वगैरे केली तर नक्कीच तुमच्यापर्यंत ते पोचेलच यूट्यूबच्या मार्फत, कारण खूप मोठे व्हिडिओ असतात आणि एवढा मोठा व्हिडिओ मी तुम्हाला इंस्टाग्रामवर नाही सांगू शकत. त्याच्यामुळं हा मी यूट्यूबचा लॉंग व्हिडिओ बनवलेला आहे. तर प्लीज सगळ्यांनी सपोर्ट करा, माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघून तुम्हीही आई काळूबाईची सेवा करा, पूजा करा. आई काळूबाई कधीच काय कमी पडून देत नाही. सो थँक्यू सो मच. एवढंच बोलून मी माझे 2 शब्द संपवते, कारण हा पहिला व्हिडिओ आहे माझा, मला पण काय सुचत नाही आहे. पण खूप डेअरिंगने तुमच्यासाठी मी ही पूजा म्हणजे नाही का हे तुमच्यापर्यंत मी पोचवत आहे. सो सपोर्ट करा. थँक्यू सो मच. बाय.